चालू केलंय त्रिशाला. गपचूप बसून गप खा, नीट आगावपणा करू नको. गुणूल याला 2 बोकडा इतकी आणलेली त्यांच्यासाठी तेवढं मोठं गुटुडं जाऊन आणलंय. आता तेवढं मोठं दाखव त्रिशा कुठं आणलेलं आहे. तुझ्या डोक्याला तेल लावायचं, पटकन खाऊन बसते. रिकामा कर डबा, आपला डबा येते. आणि आगावपणा केलीस का मी गेल्यावर लय वैताग आलाय. आयो तोंड माकड, खाण्यापिण्याची सुद्धा अक्कल नाही त्रिशाला. काम नाही, घरीच बसून नाही, सगळ्याच बाया बसून आहेत. अगं नीट तसं केल्यावर मला येतो मग राग. नीट खा. मी तरी खाऊ घालते की माझ्या हातानं तुला. जा मग खा. त्या दिवशी चिवडा केलेला असलाय. त्यात मसाला ते टाकलं नाही. त्रिशा खात नाही की मसाला टाकल्यावर. त्रिशा म्हणून तर रपाटा खातीस. का खाणार बदाका. कसं आहे आज उशीर पण झाला व्हिडिओ टाकायला. येईल दुपारी 1ला व्हिडिओ, 1-1:30ला. कसं इथं रोहन आले पण नव्हते. मी गवत काढायला गेलते, लांब जावं लागतंय गवत काढायला. त्यामुळं आज सकाळी व्हिडिओ टाकला नाही. संध्याकाळी लवकर टाकेल पण आता हे उशीरच होईल टाकायला. भिंगऱ्या खेळत बसली. आता त्याला हांगूळ घातलंय, लागली त्याला भूक. काय तोंडात काय खेळत बसते. बॉल पुढात निघालेला बॉल, एवढूस बॉल आहे. कुठनं आणलीस ग एवढा मोठा भिंगरी? तिथनं कुठनं? पहिल्यांदा खात्रीशा बस. आता काम झालंय घरातलं साफसफाई. आयो तुम्हाला दाखवते घरातली साफसफाई कसं केलेली. का अशी साफसफाई करावं लागते घर, तेव्हाच घर चांगलं दिसतंय. हे आपलं छोटासा घर. काय थांब येईल की बाहेरच, पण कालवा करू नको. बाहेरच्या पण फडशा ती घासून काढलंय. अजून जेवण नाही, 12 वाजल्या तोपर्यंत जेवण नाही. काय नाही. नीट खायचंय, नीट बसायचंय. माझ्या हातानं पण खाणार. कसं खाणार? आणि माझ्या हातानं खाल्ल्यावर काय मग आयो आज मनानं माझ्या भूक लागले म्हणले मम्मी मला भूक लागली. रोज तुझी भूक कुठं जाते? आयो पॅन्टीवर. नंतर अजून तुला आंघोळ घालणार नाही मी. लय वैताग आलाय मला. कामाला गेल्या बरं, घरी बसून एवढा मोठा ताप. आता येतील शाळेतनं. अजून त्यांचं आर्यन मी गेली गवत काढायला आणि त्यांना काय वाटलं कुठेतरी चालली मरायला. मग कीर्ती आर्यन माग माग पळत. मम्मी कुठं चाललीस, मम्मी कुठं चालली? फॉरेस्टकड. म्हणले कुठं नाही र, इथं गवत आहे त्यामुळं काढाय. खा तेवढं. माग माग आर्यन आणि कीर्ती.
पळतच. मग कीर्तीला थोडं बांधून दिलं त्याला पण काढून. आणि तिथं काढलेलं होतं माझ्या बहिणीनं. आईतच गवत आणायचं होतं आपल्याला. मग त्याला पण त्यांच्या सासूजवळ आहे एक शिळी बारकीशी आणल्याला पिलूज. त्यांच्याजवळ नाही म्हणून तिने माझ्यासाठीच गोळा करून ठेवला. आणि तिने घेतलेला एक गुत 7,000ला. कालपासून आज 4 जणी जायत्या काढायला. काल आणि आज 2 दिवसात मस्त हाजरी पडते. आणि मी पण जाणार होती काल, पण त्यांचं कसं आहे लेकरं नाहीत त्यांच्याजवळ. आणि त्रिशा गुत्ता म्हणल्यावर त्रिशा आपल्याजवळ, त्रिशा खूप रडते, त्यामुळं उन्हात मी गेलीच नाही. आणि हाजरी ना असल्यावर मी जाते कामाला. ए कुठला पुडान काय ग बस. ती काय झालं तुला? दूध आणि चपाती ती नको काय? हो ग शानपणा लावलीस काय? त्याला मुंगळा चावलाय काल मानावर. इथं चावलंय त्याला. दाखव तुला कुठं चावलंय मुंगळा. मुंगळा कुठं चावलंय दाखव. तेव्हा त्रिशाच्या मानाला दिसतंय का? पण दिसायले चावलंय तिथं. पप्पाच्या मांडीवर बसलेली होती. त्यांचा पप्पा आल्याला कामातनं. पप्पा पप्पा करत बसली त्यांच्या मांडीवर. तिथं काय ग 10 ठिकाणी तर घरात बाहेर 10 ठिकाणी तर झालं तुझं उठणं बसणं. खा तेवढं. मी खाऊ घालू का त्रिशा? माझ्या हातानं खातीस? आता खाणार माझ्या हातानं. आणि कवा धरणं काय चालतं तुला? आकर आकर तोंड नीट कर. आकर असं खायचं. खाल्ल्यावर मग तुला झोप येते चांगली. मग चांगली झोप येते. झोपी जाती का नाही मग? पेप्सी आणल्याला पेप्सी पण खायली दुकानातनं जाऊन. मँगोची पेप्सी आहे. आता खाऊ नको पेप्सी पण. काय अजून? पुडा एक वरनं रटा दिल्यावर मग पुडा आठवल तुला. आपली 2 पिल्ले पण खाल्ली गवत आणलेलं. आयो बसली ती खाऊन हो का. घरी बसून मला घरचं काम एवढंच की दोन्ही सांभाळायचं. लांब जावं लागतं गवत पण आणायला. आणि तेवढं मोठं गुटुडं. आणि काय 4 कोपऱ्यानं असं तारनं बांधलेलं आहे. मला तार समोर दिसलीच नाही. तारवरनं असं बद म्हणा खाली. त्रिशा चल झोपी जा. आता त्रिशाला झोपी घालते. बाय.